आजूबाजूला घेऊन जाऊ नका नका श्री रंगदेवता श्री नटेश्वर आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करतो। जय हनुमान सेवा मंडळ खरवते वरचीवाडी सहर्ष सभेने सादर करीत आहे कौटुंबिक जिव्हाळ्याची हृदयस्पर्शी 3 अंकी नाट्य कलाकृती हिरवा सुडा 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 हिरवा सुडा सुडा लेखक कमलाकर बोरकर, दिग्दर्शन बावा बुवा, संगीत व रंगभूषा बावा बुवा, नेपथ्य जय हनुमान सेवा मंडळ खरवते वरचीवाडी, ध्वनी संकलन व प्रकाश योजना प्रकाश बोधा, रेकॉर्डिंग आर्टिस्ट पंकज खाणे। या नाट्य आविष्कारामध्ये भाग घेणारे कलाकार व त्यांचा पात्र परिचय भाई प्रकाश माटर, संदीप अमोल माटर, प्रकाश नमस्कार। उद्या तुला 1000 वेळा सांगितलंय की मला बाईसाहेब म्हणू नको म्हणून, तर हे आपलं तुझं ते कुठलो बाईसाहेब हो कुठलो या पत्र आहे तुमचं काय मग उद्या अरे बऱ्याच दिवसांनी फिरकलास इकडे अहो रोज पाहताय मला की ह्या गावात तरी सुद्धा विचारताय आता मी कसा दिसतो तुम्हाला? कसा चांगला दिसतोस रे, पण वरवर चांगला दिसणार अंतरंगात चांगला असतं असं नाही उद्या। आता मात्र कमालच तसं काही नाही, एकदम मस्त मजेत आहे मी। मला काय म्हणले मजेत तर तू अहो मजेत मध्ये काय सगळा आनंदी आनंद आहे बाईसाहेब। तुकडो बाई हो 2 मुलं घेताय जरा, तिसरा वाटताय पोटात। अरे काय सांगतोस काय? नाही समजलं तुम्हाला? अहो तिसऱ्याची तयारी झाली सुद्धा। राम राम प्रगती आहे तुला तुझी? ओ प्रगती कमी करू नका, ही देवाची देवी, देव देतोय ना ते मनाने शिकायला पाहिजे। जास्त मुलं सुद्धा बरी नाही उद्या काय आता मात्र कमालच आहे। अहो हे माझ्याचं मत, तुला मत काय नको, मुलं म्हणजे मुलं होतील तेवढे होऊ द्या। बरं येतो मी हो पाशाला बोलव ना। हा कपडा सुद्धा खूप वाटप करायचे
प्रिय मित्र भाई, यास सप्रेम नमस्कार. दोस्तीच्या नात्याने मी तुला शेवटचं पत्र पाठवित आहे. अजूनही पूर्वीचं सर्व विसरून जा आणि दुसरं लग्न कर. असं एकांकी जीवन किती दिवस जगणार आहेस? निदान पुढच्या आयुष्याचा तरी विचार कर. जास्त काही लिहित नाही. तुझा जिवलग मित्र श्याम. पुन्हा दुसऱ्या त्या दुसऱ्याच्या जीवाची माझ्या देवाची मदत तिला सुद्धा देऊ. माझ्या स्वतःच्या समाज सरळ करण्यासाठी त्या रस्त्यावर मी अपराधी जीवाचा बळी नाही. पुन्हा पुन्हा त्या आगी बरोबर करायची इच्छा नाही माझी. हसे 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 वेगळ्या नजरेने काय पाहताय सभोवती? माझा आवाज ओळखला असेलच तुम्ही. नाही ओळखलं मला? हो, तेही बरोबरच आहे म्हणा. कसं ओळखणार तुम्ही मला? ओळखायला ओळख होतीच कुठे आपली, आणि तशी ती झालीही नव्हती. आवाज तरी का वाटतो? अगदी बरोबर. आवाज एका स्त्रीचाच आहे, तो सुद्धा तुमच्या एका दिवसाच्या पत्नीचा. कारण दुसऱ्याच दिवशी होय, मी शालिनीच बोलते. या डोळ्याने दोन पाखरे फिरतील तुमच्या भोवती. घाबरू नका. पण मला एक विचारायचंय तुम्हाला. विचारू का? मधुचंद्राच्या पहिल्याच रात्री जळून मेले मी. का? कशासाठी? या सगळ्या देवाचा काय गुन्हा केला होता? माझ्यासारख्या निष्पाप निरागस जीवाचा बळी का घेतला त्या क्रूरकाने? का? तू गेलीस असं समजून आम्ही. कशी जाणार आहे मी साहेब? तुम्हाला सोबत घेऊनच जाणार आहे. घाबरू नका, त्याला वेळ आहे अजून. तोपर्यंत अशीच अधून मधून येऊन माझ्या अस्तित्वाची जाणीव करून देणार आहे मी तुम्हाला. वाटल्यास पाठलाग म्हणा. येते मी म्हणण्यापेक्षा शालिनीचा आत्मा आता तुमचा निरोप घेतो. यापुढे येणारच आहे सवडीप्रमाणे. तेव्हा माझी राहिलेली वस्तू मागण्यासाठी येईन मी. अरे कोणी करी या हे घर, ही वस्तू मारून टाकेल मला. मारून सुंदर गुलाबाच्या फुलासाठी पण देऊन शेवटी देऊन जातात ते आठवणीचे. माझं सुद्धा लहानपणापासून एक सुंदर स्वप्न होतं. खूप शिकायचं, डॉक्टर नाहीतर वकील व्हायचं. खूप पैसा मिळवायचा. मग एका सुंदर मुली बरोबर लग्न करायचं. त्या संसार वेळीवर एखादा फुल फुलेल बाळाच्या डॉक्टर वकील होण्यापूर्वीच त्याच्या काळात संसार त्या आगीत वेलीवर फुलणाऱ्या फुलांची आवड सोडली. बापाच्या निष्ठेवर मोज करणारा वाचवून
हे वेड्याबाई, आता काय चुकलं होतं माझं? पहिली या घरात आली आणि दुसऱ्या दिवशी वाऱ्यासारखी निघून गेली. त्या क्रूर काळाने तिला आपल्याकडे ओढून गेलं. तेव्हापासून तू हा आकार झाला. पण मला सांग, आता यापुढे सगळं विसरायला नकोय का? आज जर माझी दुसरी वहिनी असती ना, तर तिने मला गरमागरम दूध दिलं असतं. ते थंड दूध पिण्याची वेळच आली नसती माझ्यावर. आणि माझं नशीबच फुटकं. तू मला नसाल आठवणीच्या स्वप्नात रडत बसणार. रडू बाई. तुला दूध हवंय ना? जा, आज जाणून घे. जाते. रडू बाई. पण मी तरी सांगतो, आता आयुष्यभर हे रडणंच माझी सोबत करणार आहे. हसण्याचा प्रयत्न केला तरी हसू येत नाही का पुरी. पोटावर येतात फक्त ज्योती माझ्या जीवनाची कुलभाग यापुढे कधीच भुलणार नाही का? कधीच भुलणार नाही. कारण सगळं जीवन माझं येशू झालं. माझ्या जीवनात सुमधुर संगीताची सुंदर ऐकू येतात. तिथं ऐकू येतील त्या फक्त भयानक मृत्यूची चाहूल येणार. या पुढे तरी या पुढे जवळ अगदी हसता येत नसलं तरी सुद्धा. बरं वाटलं. अलीकडे काय झालं माहितीये, जसं माझं वय वाढतंय ना तशी माझी भूक पण वाढते. आई नेहमी खोकलते माझ्या नावानं. शेळीसारखं करायला हवंय मेलीला असं म्हणते. पण बाईसाहेब, याचा परिणाम काय होतो माहितीये? काय होतो का परिणाम? याचा परिणाम का उलटा माझी भूक अजून वाढते. ज्योती, अगं जास्त खाऊ नकोस. खाऊन खाऊन जाडी होशील आणि जाडी नवरीला तू पसंत करणार नाही तुला. आणि शेवटी राशील लग्नाशिवाय तशीच कायमची. क्या बोलत तू मेरे बाय? नवरा हवाय कोणाला? लग्नाला फार गोळी. आपण अजून त्या नवऱ्याचा विचारच केलेला नाही. आणि बघ, तुझ्यासारखा दिलदार भाऊ असताना मला त्या नवऱ्याची काळजी करण्याचं कारणच काय? क्या बराबर बोली ना बे? तू कधी चुकतेस का ज्योती? नाही भाई नाही. तरी असं बोलू नकोस. मी जर कधी चुकले ना तर तू बिनधास्त माझ्या तोबारीत मार. आपण तुला काय पण बोलणार नाही. कारण आता माझी चुकी तुलाच विसरावी लागणार आहे. वडील लहानपणी ना वडील बाप पण तू काय खरं ना भाऊराया? अगदी खरं. बघा, माझ्या सुदैवानं तुझ्यासाठी मला छोटी बहीण दिल्या. अगदी माझ्यावर परिवार प्रेम करणारी. अगं ह्या अशा माझ्या देशात जीवनात मध्येच कोणीतरी सकाळी ती कार खेळावी अशी तुलायची होती. अगं हा तुझा भाई तुझ्या पाठीशी असताना कोणत्याही बाबतीत काळजी करण्याचं काही कारण नाही तुला. एवढी ना बात. आता कसं अगदी मस्त बोलत. पण हा, लेकिन इसमें शर्त जरूर है. जब तक तू शादी नहीं करेगा तब तक आपण भी लग्न करणार नाही सांगून ठेवते. तोपर्यंत येणारे सगळे नवरे नापसंत. ज्यावेळी पहिली या घरात येणार तेव्हाच आपण या घराच्या बाहेर पडणार. काय बरोबर म्हणा? हो, तू कधी चुकतेस का? बरोबर आहे काय? आनंदी झाले
आमचा संदीप हात मोडून ते काय पण नाही संदीप त्याला इथं घेस तू त्याशिवाय ती मान खाली होणार नाही. आमचा बाई माडीवर असेल माझं पण लक्ष आहे त्याच्याकडे पण तसा चान्सच मिळत नाही अजून एक दिवस संधी साधतो आणि मग करून टाकतो तिचा मुला बारीक करून गेले आहे साला मानता है दोस्त तुमको एखाद्या मुलीकडे नजर टाकलीच ना तर दुसऱ्या दिवशी काय हिंमत आहे नजर वर करून पाहण्याची. अरे इनामदारांचा पोरगा आहे मी दुनिया झुकती है लेकिन झुकाने वाला चाहिए यो एकदम बरोबर आहे. काहीतरी आपल्या गावात मुलींची संख्या जास्त झाली आणि पुढे पण मोठे चालू झाले. गेल्या आपण चाललो होतो शिकारीला तर साला तुझ्या नजरेचा वार असा जबरदस्त की त्या सालुक्याची पोरगी ताबडतोब झाली घाया आयला 4 पायची शिकार आहे बाजूला आणि 2 पायची शिकार आहे बाकी भाग्यवान तू समजी तुला त्या शालुकीच्या पोरीच्या मूर्खपणाची गोष्ट सांगितली नाही मी गोष्ट ती अरे आपलं काम झाल्यावर तिला म्हणालो हे घे 1000 रुपये आणि उद्या डॉक्टरांकडे जा. साली पैसे घ्यायला तयार होईना म्हणाली आपण लग्न करूया. शेवटी सांगितलं तिला मी तुझ्यासारख्या रस्त्यावर पडलेल्या पोरींबरोबर लग्न करायला मला काय वेळ लागला नाही. तशी गेली साली रडत आपल्या घरी आईला त्यांच्याबरोबर लग्न करून फुकटच्याकडे अडकवून घेतो कोण आली संगी टाकला गतंबात यो कैसे नाहीतर काय नको त्या भत्त्यात लपक्यात पडतो कोण. अरे संदीप भाई देशाकाल शिल्लक पैशाबद्दल विचारत होता कसले पैसे. हा दारूची उधारी साला 500 रुपये तर आहेत म्हणावं त्यासाठी एवढी काही काय झाले त्याला देऊन टाकतो म्हणावं 2-4 दिवसांनी. कुमार त्याला सांग दारूचा धंदा बिंदास करायचा असेल या गावात तर आम्हाला रोज फुकट दारू मिळाली पाहिजे नाहीतर धंदा बंद करीन म्हणावं तुझा. झाला तो यशा पण बराच चाललाय धंदा जोरात चालला ना त्याचा. अरे पण आपल्या जीवावर नाहीतर त्या ग्रामसेवकाने पोलिसात तक्रार करून केव्हाच पकडून दिला असता मुद्देवा सुद्धा यशाला आणि धंदा सुद्धा केव्हाच बंद झाला असता त्याचा. पण तू त्या ग्रामसेवकाला धमकी दिल्यावर घाबरला आणि गप्प बसला. हे त्या साऱ्या यशाला सांग 500 रुपयासाठी बोंबाबोंब करतोय भडवा. तो 10 मिनिटात मी आलो कपड्यामधून आत्ताच भेटून त्याला. ही शिगडी कशी असते सावका सावका तुम्ही मला चढेल
माझा आडवा कोण रे? वाईट मोसडीचा काल कोण रे हो? तुला तू हे माझं रे कधी पण असं अडवायचं त्याचं तोंड विकलं किंवा तुझी आठवणी ते माझा दिवस खराब जातो. ऐकला मी जा आपल्या कामाला. मला दम देऊ नको सांगून ठेवते तुला मी काय तुझा नोकर नाही तुला दमातून घ्यायला. जा सरळ त्यांच्या प्रदीपला सांगून चांगले हजेरी घ्यायला लावले तुझे. एकदम बरोबर बोललास तू. संदीप बाबूची बात सोड पण भाईसाहेबांना सांगून ती चांगली पूजा करायला हवी त्याशिवाय ती त्याचा बंद होणार नाही. अरे जा रे संदीप दोस्त आहे माझा. तो माझ्या पाठीशी असल्यावर आपण या उभ्या गावात तुला घाबरणार नाही. संदीप बाबूचा दोस्त कसला तू त्याचा चमचा तू आज सगळ्या गावात नुसता कुत्र्यासारखा उन्नीत फिरत ना आणि इकडे येऊन संदीप बाबूला भटकायचा तो धंदा तुला चांगला ओळखून आहे मी. धन्या आता जास्त बोलशील तर सगळ्याला भाषात घालेल तुझा. आणि माझी आपल्या केली सर नाही गेलाय त्याचा फायटी बरोबर मावण्याचा पोरगा देईल तुला. हा तुझी दादागिरी बाहेर काढतो होता. संदीप हे संदीप आलो रे काम करा. काय झालं नानू काय झालं? काय नाही भाईसाहेब हा डोक्याला वेळीच बंदी करा आपल्या घरात येण्याची नाहीतर हा गले कापू आपल्या संदीप बाबूचा गला कापून ह्या सोन्याच्या घराची होली करी. काय झालं कुमार? जणू काय चिडला तुझ्यावर? कारण काहीच नाही भाई आल्याबरोबर त्याने माझा अपमान करायला सुरुवात केली. विनाकारण तुझ्यावर फिरायला त्याला काही वेळ आणलेला नाही. तेच काय कळत नाही. अहो आल्याबरोबर तो माझ्यावरच गरम झाला. कशाला आला होता शिखर? काय काम होतं तुझं? काम काहीच नाही. असं झालं होतं संदीप बरोबर. तो आत गेलाय म्हणून मी ते बसलो. हा कुमार मी तुला बसायला सांगितलंय नाही आणि क्षणाचाही विलंब झाला होता. आता वळी कोण भाई मी संदीपला वाईचा शब्द म्हणजे वदरलेला असतो. आता वळी हा कुमार आणि कान उकडे ठेवून मी काय सांगतो ते तेव्हा पुढे जर माझ्या घरात कामाशिवाय आलास तर जोड्याचे मार खाऊन जावं लागेल तुला. बाई बोलतो तसंच करतो एवढं लक्षात ठेव. आणि तासा होईल भाई कुमार गेला नाही रेस घालवलाय त्याला. पण का? तो इथं माझ्या घरात मला आलेला आवडला नाही म्हणून. तो माझा मित्र आहे. माझ्या सोबतच आला होता ते का हेच कामाला होतं त्याला. हे सुद्धा त्याच्या तोंडून ऐकलंय मी. जास्त ऐकायची इच्छा नाही माझी. आई जेव्हा तेव्हा तू माझ्या मित्रांचा अपमान करतोस याचा परिणाम चांगला होणार नाही. अरे परिणामाची पर्वा करणारा हा भाई नाही. आणि संदीप होऊन कसला होणार आहे ते आपला परिणाम? तुझे मित्र माझा रागराग करतील. तू माझ्या जवळ बोलायचं बंद होशील किंवा रागाने हे घर सोडून बाहेर जाशील. पण असल्या दुसऱ्या परिणामाला घाबरणारा हा भाई नाही. आणि तिथं स्वतःच्या बायकोची किंमत केली नाही तिथं इतरांची बातच कशाला? शेवटी एकच सांगतो संदीप मी तुला. अरे मी कसाही असलो तरी बाहेर या घराचं पावित्र्य अजून कायम आहे. आणि ह्या पुढे तर तसंच राहायला पाहिजे. माझ्या घराला कलंक लावणारा प्रत्यक्षात माझा भाऊ असला तर त्याची सुद्धा काय केली जाणार नाही. काय म्हणते संदीप बाबू? काय झालं रे तुझ्या बरोबर त्या कुमारचं? काय पण नाही मी काय पण बोललोय नाही. तुला सुद्धा चांगलं ओळखून आहे मी. आणि लक्षात ठेव माझा काटा काढायचा विचार करीत असाल तर मग मी सुद्धा तुम्हाला सुखाने जगू देणार नाही. संदीप बाबू तुमच्या पण वाईट काय? आता वाईट नसाल गोष्टी करू नका असं सांगण्यात भाईसाहेबांचं चुकलं काय? तू सुद्धा खूप शहाणाचे माहिती मला. जा आपल्या कामाला. आणि हे बघ आज माझी जेवायला वाट पाहू नकोस. का हो तिथे बाहेर गावाला जाणार की त्याच्याशी तुला काय करायचं आहे? सांगितलेलं काम कर जा. मूर्ख
सांगितलेलं काम कर जा. मूर्ख, हा मोठ्याचा सगळाच मोठा, पण या मोठ्याच्या भानगडीत आमच्याकडचा भाग चुरावतो. त्याचा काय, मी आता इथं लहानपणापासूनच आहे. मोठे मालक गेले आणि ह्या घरात यश अवकल आले. अहो संदीप बाबू आणि भाईसाहेब दोघींचं दोघं सवतर भाव, चौथी परवडल्या, पण या दोघांच्या मधनं विस्तव जात नाही. कसं काय होणार पुढे त्या देवालाच ठाऊक. जणू संदेश गेला बाहेर. हो आताच बाहेर गेले. मला म्हणाले जेवायला नाही ना, वेळ होईल. कायमचा नाही आला तरी सुद्धा चालेल. अरे जरा सुद्धा दुःख होणार नाही मला त्याचं. अरे ज्याला माझी किंमत नाही त्याची किंमत मी तरी का करावी. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागायला मी काय त्यांचा नोकर नाही. आणि जिथं माझं जीवन झालंय पतंगासारखं, तिथं इतरांच्या जीवनात मी कशाला मोजमाप करू. काय जमवा करायचं ना. सगळे गेले आणि पिठाची चक्की आली इथे. फटा फडफडायला. आपण बोलता है, आपण को बोलने को आता है म्हणून. अरे आपण सुनताय, हे कान दिल्यात ना म्हणून. असतंच का माझं काय चुकलं काय. अरे आपण नाही चुकत तर तू काय चुकेगा. बरं हे घे भाजी आणली बाईसाठी. डोंगराची माया करतेच आमच्या बाईसाहेबांवरती. अगदी त्यांची पण माया आहे, अगदी सख्या बहिणीपेक्षा जास्तच. मग त्यांना जर लग्नाची कर का, याशिवाय घरामध्ये शांती येणार नाही बघ. त्यासाठी रोज विनवणी करते. कधी बसून तर कधी गंभीर होऊन, पण तू ऐकतच नाही. उलट लग्नाचा विषय काढला की काढला त्याचा गंभीर होऊन जातो. मला सांग आता कुठे राहील, माडीवर आहे की. त्यात काय केली संदीप बाबूराव जरासं तोंड वागलं त्यांचं. अरे आता काय केलं संदीपने. आता बये तो राजेचा सावंताचा कुमार त्याच्या वाहन आलं सगळं. तो इथं आला होता संदीप बाबू बरोबर. मला म्हणतो दात तोडीन. मी पण म्हणालो तो आपल्याचा बोलका करीत मागे होता. या सगळ्या बाई सर्वांनी ऐकलं नाही आणि सरळ बाहेर आपल्याला लागलं. याच्या वाहन संदीप बाबू चिडले आणि मग संदीप बाबू आणि भाईसाहेब ही दुमली जोरानं दोघांची ही बाचाबाची झाली. तुला भाईला ना संदीपचा आपल्याकडे आवडतच नाही. नालायक दोस्तांच्या नादाला लागून तुला घाणेरडे व्यसन लागले. म्हणूनच भाई चिडतो संदीप. मला पण तीच भीती वाटते होती. एक दिवस हे बाबा एकमेकांच्या मानेवर नाही बसलं म्हणजे मी नवलं. थांबा तू माझ्या पाठीवर आलोच मी. दाखव मंगळ नाही. इकडे पहा. कोण आहेस तू. माझं नाव प्रकाश. कोण प्रकाश. नाव फक्त प्रकाश. जीवन अंधारात बुडून गेलेला एक दुर्दैवी मुसाफिर. इथं का आलाय तू आणि काय काम काय आहे तुझं. बदला झाली. सूड येते मला सो. हे कोण रे बाबा तू.
माझं नाव बदला, आडनाव सोड, बदला माझं धैर्य, सोड माझं काम. त्याशिवाय माझ्या मनालाच काय पण आत्म्याला सुद्धा शांती मिळणार नाही. हा काय प्रकार आहे? तुला त्याचाच विचार करते. नाव काय तुला? बोल लवकर. माझं रतनू गडी माणूस आहे मी इथला. बडी माणूस पण तू कोण? माझं नाव ज्योती. अशी रागाने पाहू नका माझ्याकडे, नाहीतर तुझी सुद्धा जीवन ज्योती वेचून टाकेल मी. मी काय केलंय तुझं आणि मला काय म्हणून मारणार तू? याचं उत्तर नाही माझ्याकडे. माझ्या सुराची पूर्तता होईपर्यंत जे कोणी माझ्या मागा भाग येतील त्या सर्वांना दावे करणार आहे मी. आता इथं कुणाचा त्रास घ्यायचा आहे? त्याच्याशी तुला काय करायचं आहे? मुकाट्याने मी विचारतो त्या प्रश्नाची खरी खरी उत्तर दे. काय विचार? नाहीतर त्या पिस्तुलातील सुटणाऱ्या गोळीने जीव घेईन तुझा. दोघांना फक्त दोनच गोळ्या बस होतील. काय विचारायचंय तुला? खरे खरे उत्तर मिळतील काय? हो तसा प्रयत्न करू आम्ही. पुन्हा बजावतोय तुम्हाला. जागे होऊन आता ते खरे खरे उत्तर मिळाले पाहिजेत मला. ए बाबा तुला जे काय विचारायचंय ते विचार. पण तू काय बोल? मला सुद्धा वेळ आहे का थांबायला. कारण मला लागले सुखाची तहान. डोळ्यासमोर दिसतोय फक्त बदला. जबरात या घराचा मालक कोण? मी. घराचा मालक कोण? जय गो. का बोले? का बोले? तेव्हा माडीवर बोला मग नाही तो. तो खरंच नाहीये, मला केलाय. तू खोटं बोलते. तो पण माडीवर लपून बसलास ना. मी सोडू नका त्याला. आवाज बंद कर. नाहीतर कायमचा आवाज बंद करीन तुझा. आई देसायच पाहिजे मला. त्याचाच बदला घ्यायचा मला. का? त्याने काय केलंय तुझं? माझ्या ऐकून एका बहिणीचा खून केलाय त्याने. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जिवंत घालून ठार मारले त्याने तिला. सगळे पुरावे पैशाच्या टोकावर नष्ट करून सही सलामत सुटला तो. पण मी त्याला सोडणार नाही. म्हणजे तू शालिनी बहिणीचा? होय, शालिनीचा भाऊ मी. गेल्या वर्षी कॉलेजमध्ये प्रिन्सिपलला जालन्याच्या आरोपावरून सजा झाली होती मला. त्यासाठी आमच्या शाळेचं लग्न केलं. आई देसाई बरोबर लग्न झालं आणि लग्नाच्या दुसऱ्याच रात्री शालिनी हे जग सोडून निघून गेली. अर्थात हे तुम्हाला माहित असणारच. समजलं मी कोणतो? लक्षात आला असेल तुमच्या. मला कुणाचा बदला घ्यायचा येतो नसेल तर पुन्हा ऐका. माझ्या स्वराची शिकार आहे तो आई देसाई. माझ्या हातात निष्पाप बहिणीचा नवरा कसला वृत्तांत काळ ठरलेला तो पैसा बाहेर गेलाय. बाहेर जातो त्याला. लागल्या लागली लागली ती. बाईच्या जीवाला धोका आहे. त्याला सावध करायला पाहिजे. आज चांगला त्याला दगापट्ट्या केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तू लवकर जा. आणि हो वाटेल जर तुला संधी भेटला ना तर तेव्हा इथे घडलेला सगळा प्रकार सांग. प्लीज चला लवकर. माझा भाई म्हणजे माझे सर्वस्व आहे. मला रत्नामासाचा भाऊ नाही दिला पण हा मायेचा भाऊ दिलाय. भाईच्या रूपाने आता त्याचं रक्षण करणं
फक्त तुझ्याच हातात आहे. तूच रक्षण कर त्याचं. तूच रक्षण कर. हलू नको ना, व्हिडिओ तर नाही करत, हलू नको. सत्य ना, तुझ्या घरी जाऊन आलो, चौकशी केली, पण आईने सांगितलं बाहेर गेली. आता बाहेर म्हणजे कामालाच. तेव्हा निर्णय पण एका बिनचूक ठरला. त्याबरोबर इतर भेटलीच मला वाटलं होतं तुला फकीर मशिदीत, तशीच तू इनामदारचा वाडा असणार. कमाल म्हणजे काय, कमालीची कमालच घेऊ. त्याला बोलून आता बोला. मला शोधायला माझ्याकडे काय काम होतं तुमचं? आता कमाल करी, मी कामाशिवाय कुणाकडे कधी जातो. पोस्टमॅन म्हटला की कामाची राहा. इकडचे पैसे तिकडे, तिकडचे पैसे इकडे, इथला निरोप तिथं, इथला निरोप तिथं. कुणाच्या जन्माची वार्ता सांगतो, कुणाच्या मरणाची. कुणी पास तर कोणी नापास, तरी कामच काम हो. हे मलाच काय, हे अख्ख्या गावाला माहितीये. बरं, तुमचं झालं असेल तर आता बोला काय ते. आज ना जरा माझी मनस्थिती ठीक नाही. म्हणजे कमाल झाली. ह्या कर्नाटकच्या पुढची मनस्थिती बिघडली. मग आमची सरकारने काय करावं? अहो बुधाजीराव, कृपा करून तुमच्याचं जे काय आहे ते बोला आणि जा. माझ्या घरात नाही फक्त, कोणीच नाहीये घरात, मी एकटीच आहे. नाहीतरी यापुढे हे तर तुझंच होणार आहे. हा? तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तर कळतंय का? यापुढे हे तर तुझंच होणार असाच रंग दिसतो. हे तर माझं, म्हणजे याचा अर्थ काय? अर्थ समजला नाही. अगो ज्योती, नशीब खूप आहे तुझ्यावर. फक्त तुझा होकार हवा, मग धमाल तुझ्या नसवाची कमाल. होकार? कसला होकार? आता कसला म्हणून काय करते? तुझ्या लग्नाचा. हा? आपला संदीप काल तुझ्या भेटायला आला होता. म्हणाला तुझ्या आपले काम कर. मी म्हणालो अरे तुझ्या नाही काम करणार, मग कुणाचं करणार? तेव्हा तो जरा लाजला आणि लाजतच म्हणाला माझं लग्न करण्याचा विचार आहे. गावी वधू म्हणून ज्योतीची निवड केली आहे. तेव्हा स्वतः भेटून ज्योतीला सांग म्हणाला. हे एवढं ऐकलं ना मी एकदम खूश झालो. म्हटलं सगळी कामं बाजूला ठेवून परतम तुला भेटायला आलो. काय म्हणतेस? म्हणजे संदीपने लग्नासाठी मला नाही ते शक्य नाही. शक्य नाही म्हणजे कमालच. एवढी मोठी चांगली संधी हातात आली असताना तू नाही म्हणते, पण मी म्हणतो का? का? ते याचं चांगलं सुद्धा तुम्हाला माहिती आहे बुधाजी दादा. मी एक वेळ आहे ना तशी शेवटपर्यंत राहील. एखाद्या गरीबाचा संसार चालवेल. पण संदीप बरोबर कधीच लग्न करावं. मग काय सांगू त्याला? तेव्हा सांग ज्योतीने नकार दिला म्हणून. संदीपला नकार म्हणजे संकटाला आमंत्रण. तेव्हा अजून सुद्धा नीट विचार कर. नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय करेल तो? एकतर माझ्यावर सुरू होईल.
मला शिव्या भाषा करेल किंवा मला ठार मारून चालेल मला. पण संदीप बरोबर लग्न करून आयुष्यभर दैवाला दोष देत राहण्यापेक्षा ना एकदाच काय तो माझ्या जीवनाचा शेवट होईल आणि त्या जीवन गेल्या संकटातून सुटेल मी. आपल्याला काही कळत नाही. हे असं भयंकर ऐकतो म्हणजे कमालच. अहो कमाल कसली महाभयंकरच कमाल. येतो मी सांगतो त्याला करणार काय. ज्योती कमाल झाली अशी झटकलीस का काय रे राम ज्योती. ज्योती तू मला असं घाबरण्याचं कारण कळेल तर फार बरं होईल. कारण काहीच नाही. उभ्या गावाला पुरून उडवली होती. हे लपवा छपी माझ्याजवळ चालणार नाही. काय झालं ज्योती का घाबरतोस तू मला. मला खूप खूप भीती वाटते तुझी. अगं पण का मी असा कोणता गुन्हा केलाय तुझा. अरे तू नाही तर मी तुला लग्नाला नकार दिला कारण तू मला मागणी घातलेली असून सुद्धा. कुणी सांगितलं तुला हे. आता थोड्या वेळापूर्वी तुझ्या पोस्टमॅनचा आला होता. त्यालाच सांगितलं की संदीपने तुला लग्नासाठी मागणी घातली आहे म्हणून. नाही हे खोट आहे. असं तर मग अशी चाल चालतोय तर तो. पण संदीप हक्काच तर दुधाची. नाही ज्योती असं होणार नाही. आज संदीप वाईट आहे व्यसनी आहे नीट सुद्धा असेल. पण तुझ्या बाबतीत तरी असं होणं शक्य नाही. एवढंच काय तुझ्याकडे या गावात कुणी वाकडे नजरेला पाहिलं तरी मला कळलं ना नुसता सारे त्याने सुद्धा डोळे काढून त्याच्या हातात ठेवीन मी. म्हणजे तू हो ज्योती मी संदीपच बोलतोय ग. अगं वेडे माझा भाई तुझ्यावर जिव्हाळा करून करतो मोठ्या भावासारखा. आम्ही छोटी बहीण समजू. भाई माझा भाऊ होता. मग तू कोण माझी सुद्धा बहीण काय. तुझा हा भाऊ बद्दपणे जरूर असेल पण माझ्या बहिणीच्या शरीररक्षणासाठी वेळेला स्वतःचा जीव सुद्धा देईन मी. हे काय वेळी तुझ्या डोळ्यात अश्रू. ज्योती बाई तुला आपला भाई भेटला होता का रे बाहेर. नाही का कुठे गेलाय बाई. थोड्या वेळापूर्वी ना कोणी दाढी वाटलेला एक माणूस आला होता. इथून खाली तो कशाला होता इथं. तो भाईला शोधायला आला होता पण भाई घरात नाही करून तो बाहेर धावत गेला. माझ्या बहीच्या जीवावर उठणाऱ्या हरामखोराला मी जिवंत ठेवणार नाही. भाई भाई चलो अरे अरे तुला एवढं समजावून सुद्धा बाई? तू भाईला सांगत नाही केलं. भाई चलो कोण होता तो. ठीक आहे मी शोधून काढतो त्याला. रक्ताचा बदला रक्ताने घेईन मी. असे काही करून डोक्याला आमंत्रण देऊ नकोस. तो कोण म्हणतो त्याला आम्ही बघत. संदीप त्याला माझ्या मरणाची भूक लागली रे. कोण होता तो. बाई नाव सांग मला त्याचं. तो माझा प्रेमना शहाणीचा मला ठार मारून चुडान पेटून उठलेला माझा प्रेम. संदीप तू संदीप भाई मंदिरात या उठले वादळ. मंदिरात या उठले वादळ. कसा हा गेला तडा. कसा हा गेला
हिरवा चुडा असा